नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे। त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं 23वा लेक्चर। प्रश्न क्रमांक 141, नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीतील कोणत्या तालुक्यापासून झाली? हा प्रश्न गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत सिरोंचा, आहेरी, एटापल्ली आणि भामरागड। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्यायचं, पर्यायामध्ये दिलेली जे पॉइंट्स आहेत किंवा पर्यायामध्ये जी दिलेली गावं आहेत ही सगळी गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात का, त्यानंतरच आपण या प्रश्नाचं उत्तर निवडायचं आहे। जर गडचिरोली जिल्ह्यातील ही गावं नसतील तर काय होतं, आपल्याला या ठिकाणी कट पद्धतीने जाण्याची आपल्याला सवय पडते। मग आपण पर्याय कट पद्धतीने गेलो तर आपल्याला काय होतं, उत्तरापर्यंत अगदी सहजरित्या पोहोचता येतं। मग इथं जी ही गावांची नावं दिलेली आहेत, सिरोंचा, एटापल्ली, आहेरी आणि भामरागड, ही काय आहेत? ही सर्वच्या सर्व गावे काय आहेत? गडचिरोली या जिल्ह्यामधील आहेत। मग नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोली मधील कोणत्या तालुक्यापासून झालेली आहे? तर सिरोंचा या तालुक्यापासून झालेली आपल्याला पाहायला मिळतं। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 442, यापैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रम मध्ये येत नाही? हा प्रश्न गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत गोंदिया, गडचिरोली, नंदुरबार आणि वाशिम। मग आकांक्षित जिल्हा कार्यक्रम म्हणजे काय आहे? तर आकांक्षी जिल्हा कार्यक्रम हा काय आहे? केंद्र सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे। कोणाचा उपक्रम आहे हा? केंद्र सरकारचा प्रमुख उपक्रम आहे। आणि यामध्ये देशभरातील सर्वात कमी विकसित सर्वात कमी विकसित जिल्ह्यांमध्ये परिवर्तन घडवण्याचं काम किंवा परिवर्तन करण्याचं लक्ष या कार्यक्रमाअंतर्गत ठेवण्यात येतं। मग आकांक्षित जिल्हा कोणता नाहीये? तर गोंदिया हा जो जिल्हा आहे हा जिल्हा आकांक्षी जिल्हा कार्यक्रमामध्ये येत नाही। म्हणजेच काय आहे, हा या इतर जिल्ह्यांच्या मानाने कसा आहे? विकसित जिल्हा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मग नंदुरबार आहे, गडचिरोली, वाशिम हे जे जिल्हे आहेत हे कसे आहेत? कमी विकसित जिल्हे आहेत। आणि या कमी विकसित जिल्ह्यांमध्ये परिवर्तन घडवण्याचं काम या आकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येतं। मग आकांक्षित तालुका कार्यक्रम सुद्धा असतो, आकांक्षी जिल्हा कार्यक्रम असतो, असे वेगवेगळे उपक्रम भारत सरकारमार्फत राबवण्यात येतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 443, अबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हा सुद्धा प्रश्न गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत गोंदिया मध्य प्रदेश सीमा क्षेत्र, गडचिरोली तेलंगणा सीमा क्षेत्र, पर्याय क्रमांक 3 गडचिरोली छत्तीसगड सीमा क्षेत्र आणि गडचिरोली ओडिसा सीमा क्षेत्र। मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 गडचिरोली छत्तीसगड सीमा क्षेत्र जे आहे ते नक्षलग्रस्त क्षेत्र जे आहे अबुजमाड हे या नावाने ओळखलं जातं। प्रश्न क्रमांक 444, गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या वसाहतींचे नाव काय आहे? आत्मसमर्पित म्हणजे काय? जे नक्षलवादी आहेत त्यांनी स्वतःहून आत्मसमर्पण केलेलं आहे किंवा स्वतः येऊन ते नक्षलग्रस्त हे जे त्यांचा ते नक्षलवादी म्हणून जे जगतात हे सगळं सोडून ते एक नव्याने जीवन सुरू करण्यासाठी स्वतःचा आत्मसमर्पण करतात। त्यासाठी एक नक्षलसाठी स्थापन करण्यात आलेली वसाहत आहे आत्मसमर्पित। ही या समर्पित वसाहतीचं नाव काय आहे? तर या आत्मसमर्पित वसाहतीचं नाव आहे नवजीवन। पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 425, वीर बाबूराव शेडमाके खालीलपैकी कोणत्या गावचे आहेत? हा प्रश्न
गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत आष्टी, कोरची, किष्टापूर आणि ग्यारापत्ती। मग वीर बाबूराव शेडमाके हे कोणत्या गावचे आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किष्टापूर या गावचे आहेत। आणि आष्टी, कोरची, किष्टापूर व ग्यारापत्ती हे काय आहेत? गडचिरोली या जिल्ह्यातली गावं आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 446। महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता? हा प्रश्न धुळे पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत धुळे, नंदुरबार, हिंगोली आणि वाशिम। मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 धुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत। मग आपण या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तालुक्यांची संख्या बघूया। मित्रांनो, धुळे या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? तर धुळे या जिल्ह्यामध्ये एकूण 4 तालुके आहेत। सर्वात कमी तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर सर्वात कमी तालुके हे मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहेत। किती तालुके आहेत मुंबई उपनगरमध्ये? 3 तालुके आहेत। आणि तालुके नसणारा जिल्हा कोणता आहे? तालुके नसणारा जिल्हा आहे मुंबई शहर। त्याचप्रमाणे एकूण 16 तालुक्यांची म्हणजे सर्वात जास्त तालुके असणाऱ्या जिल्ह्यांची नावं कोणती आहेत? तर सर्वात जास्त तालुके नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत। किती तालुके आहेत? 16 तालुके आहेत। त्या खालोखाल 15 तालुके असणारे जिल्हे कोणते आहेत? तर 15 तालुके असणारे जिल्हे आहेत रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर। याची ट्रिक काय तयार होते? राजनाच अशी या जिल्ह्यांची ट्रिक तयार होते। लक्षात ठेवायचं आहे 15 तालुके असणारे जिल्हे कोणते आहेत? रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर। मग नागपूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये किती तालुके आहेत? तर नागपूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं एकूण 14 तालुके आहेत। नांदेड यवतमाळमध्ये 16, रायगड, जळगाव, नाशिक, चंद्रपूर 15, नागपूर, अहमदनगर, अमरावती आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एकूण 14 तालुके आहेत। मग नंदुरबार हा जो जिल्हा आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एकूण 6 तालुके आहेत। आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा किती तालुके आहेत? 6 तालुके आहेत। त्याचप्रमाणे हिंगोली हा जो जिल्हा आहे, या हिंगोली जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत हे तुम्ही मला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 447। जनगणना 2011 प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? हा प्रश्न यवतमाळ पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत 935, 931, 946 आणि 952। मग 2011 च्या जनगणनेप्रमाणे यवतमाळ या जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 4 952 इतके। मित्रांनो, या ठिकाणी आपण जनगणनेबद्दल थोडक्यात माहिती बघूया। 2011 ची ही जी जनगणना आहे, यामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती किती आहे? तर 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.24 कोटी। मग 2001 ची जी जनगणना आहे, 2001 ला किती जनगणना होती? तर ती होती 9.68 कोटी। किती वाढ झालेली आहे 2001 पासून 2011 पर्यंत? तर एकूण 15.99% इतकी वाढ या 2001 ते 2011 या 10 वर्षांमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। मग सर्वाधिक लोकसंख्या जी आहे ती कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे या जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर आहे पुणे, पुण्यामध्ये आहे 94 लाख
मुंबई उपनगर. मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे 93 लाख लोकसंख्या. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 448. पुसद शहराचे प्राचीन नाव काय होते? हा प्रश्न यवतमाळ पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत पुष्पावती नगरी, पुसनगरी, पोषनगरी आणि पुष्पधारा. मग पुसद हे जे शहर आहे या पुसद शहराचे प्राचीन नाव आहे पुष्पधारा. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 449. योग्य जोड्या लावा. हा प्रश्न यवतमाळ पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत आपल्याला, म्हणजे एका बाजूला किल्ले दिलेले आहेत आणि एका बाजूला काय दिलेलं आहे? जिल्हे दिलेले आहेत. मग कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे आपण बघायचं आहे. इथे बघा आपल्याला दिलेला आहे अर्नाळा किल्ला, कर्नाळा किल्ला, अजिंक्यतारा आणि थळनेर. मग आपल्याला माहिती आहे अजिंक्यतारा हा कुठे आहे? तर अजिंक्यतारा आहे सातारा. मग यामधून आपली जोडी जुळते का? तर सी ला काय आहे? सी ला 2 नंबर. इथे आपल्याला या एकाच याच्यावरून आपलं उत्तर निघतं. सी ला 2 आणखी कुठे आहे का? तर नाही. मग ए ला काय आहे? अर्नाळा किल्ला. कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा किल्ला पालघर या जिल्ह्यात आहे. थळनेर, थळनेर कुठे आहे? धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. आणि कर्नाळा जिल्हा कुठे आहे? रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1चं 3, 2चं 4, 3चं 2 आणि 4चं 1. कधीही जोड्या जुळवताना आपण आहे ना सुरुवातीपासून बघतो आणि प्रत्येक जोडी जुळवण्याचा ऑप्शनमधून जाण्याचा प्रयत्न करतो. असं नाही करायचं. आपण काय करायचं? आपल्याला किल्ले दिले असतील किंवा नद्या दिल्या असतील, धबधबे दिले असतील, 4 पैकी 1 आपल्याला माहितीच असतं. असं तर होत नाही की 4 पैकी 4ही आपल्याला माहीत नाहीत. क्वचित असं होतं. पण 90% मुलांना 4 पैकी 1चं तरी उत्तर माहिती असतं. मग अगोदर बघायचं ती जोडी जुळवायची. जशी आपण काय केलं? अजिंक्य ताऱ्याची जोडी जुळवली. अजिंक्य तारा कुठे आहे? साताऱ्यामध्ये आहे. मग सीचं 2 असणारा किती पर्याय आहे? एकच पर्याय आहे. त्यामुळे काय होतं इथं आपला वेळ वाचतो आणि वेळ वाचल्यामुळे पुढचे जे अवघड प्रश्न असतात त्या पुढच्या प्रश्नांना आपल्याला जास्त वेळ मिळतो. हे लक्षात ठेवायचं आहे. सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवायचे. त्याच्यामुळे काय होतं? स्मार्ट वर्क करायचं. स्मार्ट वर्क केलं की कसं होतं? आपला वेळ वाचतो आणि जे अवघड प्रश्न असतात, गणिताचे प्रश्न असतात किंवा मराठी व्याकरणातला एखादा अवघड भाग असतो, या प्रश्नांना आपल्याला जास्त वेळ द्यायला मिळतो. पुढचाही प्रश्न कसा आहे? जोड्या जुळवाचाच आहे. इथं काय सांगितले आपल्याला? धरणं दिलेली आहेत आणि जिल्हे दिलेले आहेत. मग कोणते धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. मग बघा बिंदुसरा, नळगंगा, अडाण आणि गंगापूर. मग आपल्याला माहिती आहे गंगापूर हे जे धरण आहे हे गंगापूर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गंगापूर हे धरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. मग 4चं 1 असणारे किती पर्याय आहेत? 1, 2, 3. मग हा 4 नंबरचा पर्याय आपला गेला. मग पुढचं घ्यायचं आहे आपण नळगंगा. नळगंगा हे जे धरण आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा या जिल्ह्यात आहे. मग 2चं 4. मग आपला हाही पर्याय गेला. आता आपल्याला काय करायचं आहे? पर्याय 1 आणि पर्याय 3 मधून उत्तर शोधायचं आहे. मग आता आपल्याकडे काय राहिलेलं आहे? अडाण आणि बिंदुसरा. मग बिंदुसरा बीडमध्ये आहे का वाशिममध्ये आहे? तर ज्यांनी थोडा अभ्यास केलेला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर जमून जाईल. बिंदुसरा हे बीड या जिल्ह्यात आहे आणि अडाण हे वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बिंदुसरा बीड, नळगंगा बुलढाणा, अडाण वाशिम आणि गंगापूर नाशिक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 451. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ टिंबटिंब या ठिकाणी आहे. हा प्रश्न यवतमाळ पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत वर्धा, रामटेक, उमरखेड आणि अमरावती. मग मित्रांनो आपण लेक्चर क्रमांक 22 मध्ये बघितलं होतं
कुलगुरू कवी कालिदास यांनी कोणत्या ठिकाणी मेघदूत हे काव्य लिहिलेलं आहे? तर आपल्याला माहिती आहे कवी कालिदास यांनी रामटेक या ठिकाणी मेघदूत हे महाकाव्य लिहिलेलं आहे आणि म्हणूनच कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रामटेक. रामटेक हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रामटेक हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 452 महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योती चे मुख्यालय टिंबटिंब या शहरात स्थित आहे. पर्याय दिलेले आहेत पुणे, गडचिरोली, मुंबई आणि नागपूर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी काय आहे? महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 453 सातारा जिल्ह्यामधील बारामोटीची विहीर कोणत्या गावी आहे? हा प्रश्न सातारा पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत ठोसेघर, यवतेश्वर, लिंब आणि यापैकी नाही. मग ठोसेघर हे काय आहे? ठोसेघर हा आहे धबधबा. ही काय आहे? विहीर आहे का? नाही. त्यामुळे हाही पर्याय गेला. यापैकी कुठेतरी असणार आहे. मग यापैकी नाही हाही पर्याय जातो. मग यवतेश्वर साताऱ्यामध्ये येतं काय? हे आधी आपण लक्षात घ्यायचं आहे. मग बारामोटीची ही जी विहीर आहे हे कोणत्या गावात आहे? तर बारामोटीची ही विहीर लिंब या गावी आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 454 सातारा जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणत्या गावाचे नाव भारतीय सैन्य दलाशी जोडलेला आहे? हा प्रश्न सातारा पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत पुसेगाव, दरे, अपशिंगे आणि बामणोली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अपशिंगे हे जे गाव आहे या गावाचं नाव भारतीय सैन्य दलाशी जोडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 455 सज्जनगडाच्या पायथ्याशी कोणते गाव आहे? हा प्रश्न सातारा पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत सज्जनगाव, परळी, मेढा आणि निंब. तर सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी हे गाव आहे. या ठिकाणी काही जास्त माहितीची आवश्यकता आहे का? नाही. प्रश्न क्रमांक 456 यापैकी सर्वात उंच धबधबा कोणता आहे? हा प्रश्न सातारा पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत माळशेज, बर्म्युडा, भांबवली, वजराई आणि आंबोळी. मग खालीलपैकी कोणता धबधबा हा सर्वात उंच धबधबा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भांबवली वजराई हा धबधबा सर्वात उंच धबधबा आहे. मित्रांनो आपल्याला माहिती आहे माळशेज धबधबा आहे का? तर माळशेज हा धबधबा नसून काय आहे? घाट आहे. आपण पर्याय व्यवस्थित बघायचे असतात. पर्यायामध्ये सगळेच धबधबे दिलेत का? काही घाट दिलेत, काही बोगदे दिलेत, असं काही आहे का? हे आपण अगोदर लक्षात घ्यायचं आहे. बर्म्युडा ट्रँगल आहे. काय आहे? बर्म्युडा ट्रँगल आहे. मग आपण या ठिकाणी काय बघूया? आणखी वेगवेगळे घाट बघूया. मग आंबोली घाट किंवा आंबोळी घाट हा कुठे आहे? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. साताऱ्यामध्ये कोणते धबधबे आहेत? तर साताऱ्यामध्ये आहेत महाबळेश्वर, ठोसेघर आणि चांदोली. हे काय आहेत? साताऱ्यामधले धबधबे आहेत. त्याचप्रमाणे बीडमध्ये कोणता धबधबा आहे? तर बीड या जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा सौताडा हा धबधबा आहे. गोंदियामध्ये कोणता धबधबा आहे? तर गोंदियामध्ये आहे दरे कसा. नागपूरमध्ये कोणता आहे? नागपूरमध्ये आहे अंबाखोरी. अमरावतीमध्ये चिखलदरा. चिखलदरा हे काय आहे? धबधबाही आहे आणि थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे. अहमदनगर किंवा अहिल्यानगर या ठिकाणी कोणता धबधबा आहे? रंधा धबधबा आणि भंडारदरा हा धबधबा आहे. नांदेडमध्ये कोणता धबधबा आहे महत्त्वाचा? नांदेडमध्ये आहे सहस्त्रकुंड, महत्त्वाचा धबधबा आहे हा. आणि रत्नागिरीमध्ये कोणता धबधबा आहे? तर रत्नागिरीमध्ये आहे मार्लेश्वर
आणि धूपतापेश्वर असे 2 धबधबे कुठे आहेत? रत्नागिरी या जिल्ह्यातले महत्त्वाचे धबधबे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 457. नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? हा प्रश्न अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर आणि पातूर. मग नरनाळा हा जो किल्ला आहे हा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर नरनाळा हा किल्ला आपल्याला माहिती आहे अकोट या तालुक्यामध्ये आहे. आणि नरनाळा हा जो किल्ला आहे या किल्ल्याला नरनाळा हे नाव का पडलेलं आहे? तर नारनाला स्वामी यांच्या नावावरून या किल्ल्याला काय पडलेलं आहे? नरनाळा हा असं नाव पडलेलं आहे. आणि अकोट हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 458. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या 2 तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? या ठिकाणी आपल्याला काही घाटांची नावं दिलेली आहेत. वरंदा घाट, आंबेनळी घाट, घोणसे घाट आणि कशेडी घाट. हा प्रश्न रायगड पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आंबेनळी घाट हा पोलादपूर व महाबळेश्वर या 2 तालुक्यांना जोडतो. मग आपण या ठिकाणी आणखी काही महत्त्वाचे घाट बघूया. आंबा घाट कोणाला जोडतो? हा कोल्हापूर व रत्नागिरी या दरम्यान आंबा घाट आहे. माळशेज घाट हा कुठे आहे? कल्याण, ओतूर. थळघाट कुठे आहे? मुंबई, नाशिक या 2 शहरांना जोडतो. महत्त्वाचा बोरघाट कुठे आहे? बोरघाट हा पुणे, मुंबई या 2 शहरांना जोडतो. दिवा घाट कुठे आहे? पुणे व बारामती या 2 शहरांना दिवा घाट जोडतो. खंबाटकी घाट कुठे लागतो? तर खंबाटकी घाट हा पुणे, सातारा, बेंगलोर या शहरांना हा जो खंबाटकी घाट आहे जोडतो. हा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 459. खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे रायगड जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात येत नाही? हा प्रश्न रायगड पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत मांडवा सागरी पोलीस ठाणे, दिघी सागरी पोलीस ठाणे, मोरा सागरी पोलीस ठाणे आणि दादर सागरी पोलीस ठाणे. मग रायगड जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात येत नसलेलं कोणतं पोलीस स्टेशन आहे? तर ते आहे मोरा सागरी पोलीस ठाणे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 460 हा आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? हा प्रश्न रत्नागिरी ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत बिहू, माडिया नृत्य, नमन आणि वरीलपैकी सर्व. मग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणती लोककला आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नमन ही लोककला आहे. मित्रांनो, ही जी नमन लोककला आहे ही नमन लोककला फक्त रत्नागिरी जिल्ह्यामधलेच आहे का? तर नाही. नमन ही जी लोककला आहे ही लोककला आपल्याला कोकण किनारपट्टीमधली एक पारंपरिक लोककला पाहायला मिळते. कुठली लोककला आहे ही? कोकण किनारपट्टीमधली जी गावं आहेत या कोकण किनारपट्टीमधली ही महत्त्वाची पारंपरिक लोककला आहे. मित्रांनो, नमन ही जी लोककला आहे ही फक्त रत्नागिरी जिल्ह्यामधली आहे का? तर नाही. नमन ही जी लोककला आहे ही कोकण किनारपट्टी जी आहे कोकण किनारपट्टी या किनारपट्टीमधली जी गावं आहेत यामधली ही लोककला आहे. आणि ही एक भक्तिपर कला आहे. कशी आहे? भक्तिपर कला आहे. यामध्ये गायन, नाट्य आणि नृत्याचा समावेश होतो.
या नमन कलेमध्ये गायन, नाट्य आणि नृत्य यांचा समावेश होतो आणि ही एक अध्यात्मक नृत्यांना आदर व्यक्त करण्याचा प्रकार आहे। कसा आहे? देवांना, संतांना आणि आध्यात्मिक ज्या मूर्त्या असतात या आध्यात्मिक मूर्त्यांना आदर व्यक्त करणारी ही कला आहे आणि यालाच काय म्हटलं जातं? नमन लोककला असं म्हटलं जातं। मित्रांनो, लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांना लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि फायनल टार्गेट MPSC या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।